मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होण्याची शक्यता आहे। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 90% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबतची ही मोठी बातमी आहे। राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार असल्याचं कळतंय। 1 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती मिळते। 60 फूट उंच हा पुतळा आहे आणि 23 फुटांची तलवार असा एकूण 83 फूट उंच असा हा छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा असणार आहे। प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रॉन्झ पासून हा पुतळा साकारण्यात आलेला आहे। या पुतळ्याची 100 वर्ष गॅरंटी असेल असं सांगण्यात येते। तर 10 वर्ष या पुतळ्याची देखभाल ठेकेदाराला करावी लागणार आहे। छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याची निश्चितच अनेकांना उत्सुकता असणार आहे, प्रतीक्षा असणार आहे। भव्य दिव्य असा हा छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे। 60 फूट उंच पुतळा आहे आणि 23 फुटांची तलवार आहे। ब्रॉन्झ पासून हा पुतळा तयार होतो आहे। एक्सक्लुझिव्ह झलक आपण पाहतो। एकूण 83 फूट उंच असा हा पुतळा आहे। आमचे प्रतिनिधी उमेश परब सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आपण माहिती जाणून घेऊया। उमेश, या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। 1 मेचा मुहूर्त ठरला असल्याचं कळतंय। काय काय नेमके आणखी तपशील आहेत? मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जो आहे त्याचा 90% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने हा जो पुतळा आहे त्याचा शुभारंभ जो आहे किंवा जे येणारे पर्यटक असतील, शिवभक्त असतील, त्यांना हा जो पूर्णाकृती पुतळा आहे ते पाहण्याचं सुख जे आहे ते 1 मे पासून होणार आहे आणि ज्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यासाठी या पुतळ्याच्या शुभारंभासाठी मालवणमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकूण हा पुतळा जो आहे तो 83 फूट उंचीचा आहे आणि सार्वजनिक विभागामार्फत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुतळ्याचं काम सध्या अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हा जो पुतळा आहे तो प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला जातोय। अगदी ब्रॉन्झचा हा पुतळा आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तब्बल 100 वर्ष टिकेल असा हा मजबूत पुतळा या ठिकाणी बनवण्याचं काम आता सुरू आहे आणि लवकरच म्हणजे 1 मे रोजी हा पुतळा जो आहे तो आता सगळ्या शिवभक्तांना त्याचं दर्शन घेता येणार आहे। ठीक, उमेश, धन्यवाद दिलेले या माहितीसाठी।